सभापती महोदया, एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे मी सभागृहाचं लक्ष वेधू इच्छितो। अहिल्यानगर जिल्हा असेल, पुणे असेल, नाशिक असेल, या सर्व जिल्ह्यांमध्ये तसेच राज्यातील अन्य भागामध्ये देखील बिबट्यांची संख्या वाढत असून मानवी वस्तीवर हल्ले चिंतेचा विषय झालेला आहे। माणसावर हल्ले तर होतातच आहे, जनावरांवर हल्ले होत आहे। मागच्या 5 वर्षात 14,442 हल्ले बिबट्यांनी केल्याचे निदर्शनास आलेले आहे, ज्यामध्ये अनेक नागरिकांचं, लहान मुलांचं, महिलांचा, शेतीमध्ये काम करणाऱ्या महिलांचा त्यामध्ये मृत्यू झालेला आहे आणि जवळजवळ 14,249 पशुधनाची हानी देखील मागच्या 5 वर्षांमध्ये झालेली आहे। सभापती महोदय, 26 जून रोजी मी केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव साहेब यांची भेट घेऊन या बिबट्यांच्या नसबंदीच्या बाबतीमध्ये कशा पद्धतीने कायदा करता येईल याबाबत विनंती केली होती आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव साहेब यांनी राज्य शासनाने जर नसबंदीचा प्रस्ताव पाठवला तर त्याचा सकारात्मक विचार करता येईल अशा पद्धतीचं आश्वासन त्या ठिकाणी मला दिलं होतं। माझी आज आपल्याला ही विनंती आहे की बिबट्यांची नसबंदी करणे हा एकमेव पर्याय आता या ठिकाणी शिल्लक राहिलेला आहे, तर त्याच्याबाबत राज्य शासनाने धोरण घेतलं पाहिजे। त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये शेतीला जे पाणी पुरवठा होतो, तो पाणी पुरवठा होत असताना रात्री वीज पुरवठा होत असताना ती रात्री वीज दिली जाते, त्याच्यामुळे रात्री बेरात्री शेतकऱ्याला शेतामध्ये विजेसाठी जावं लागतं आणि रात्री बेरात्री बिबट्यांचे हल्ले शेतकऱ्यावर होत असतात। तर ही जी रात्री द्यायची वीज आहे ती बिबट्या प्रवण क्षेत्रामध्ये ही दिवसा वीज जर दिली तर त्याच्यामध्ये शेतकऱ्यांवरचे हल्ले टाळले जाऊ शकतात आणि त्याचबरोबर ज्या भागामध्ये बिबट्यांचा हल्ला मोठ्या प्रमाणावर होतो त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या शेतीला किंवा घराला कुंपण करण्यासाठी शासनाने अनुदानाची योजना आणावी अशी मागणी आज या निमित्ताने मी करत आहे।